आदित्य जर म्हणतात की डेमोक्रेसी खतरे में है, लोकशाही खतरे में है, संविधान खतरे में है, तर तुम्ही या लोकशाहीला अजून मजबूत करा. लोकशाहीला जर तुम्हाला बळकट करायचं असेल तर या डिबेट करा, जनतेच्या समोर डिबेट करा. विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी सध्या वरळी विधानसभेत आहेत आणि वरळी विधानसभेतून मिलिंद देवरा आणि त्यांच्या विरोधात आदित्य ठाकरे अशी थेट लढत होणार आहे. खरं तर विकास कामांवरनं मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंना आता आव्हान दिलं आहे, ते म्हणजे चर्चासत्राचं. आणि त्यासाठी त्यांनी एक रिकामी खुर्ची या आदित्य ठाकरेंसाठी ठेवलेली आहे की वरळीच्या विकास कामाबद्दल यावं, चर्चा करावी असं त्यांनी आव्हान केलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी देवरा साहेब आहेत. सर, काय सांगाल, आपण आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिलेलं आहे. मी 2 दिवस पूर्वी आदित्यजींना रिक्वेस्ट केलं आणि एक पब्लिकली एक आव्हान दिलं की तुम्ही या मुंबई, वरळी, महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं यावर आपण चर्चा करू, डिबेट करू. आपल्याला काय पर्सनल डिबेट नाही करायचं आहे, मुद्द्यावर डिबेट व्हायला पाहिजे. आणि मला अजून 48 आवर्समध्ये अजून काय रिस्पॉन्स नाही मिळाला. आणि आदित्यजींनी स्वतः ते म्हणालात की डिबेट न करणारे उमेदवार ते घाबरतात. म्हणून मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करेन, पुन्हा एकदा आमंत्रित करेन की तुम्ही या वरळीकरांसाठी, मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांसाठी आपण डिबेट करू, चर्चा करू. पण याच वरळी विधानसभेतनं आदित्य ठाकरेंनी अनेक दावे देखील केलेले आहेत. जसं की बीडीडीचा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांनी मार्गी लावलेला आहे. जी रक्कम घरांची 50 होती ती आम्ही 25 ते 15 पर्यंत करून आणले, 25 पर्यंत केलेली आहे. वरळीमध्ये सर्वात मोठा मुद्दा आणि वरळीमध्ये प्रचंड उभाटांच्या अगेन्स्ट प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे. आणि याचं कारण आहे की वरळीमध्ये उभाटांकडे एक नाही 3 आमदार आहे, एक लोकसभेचा खासदार आहे, 3 माजी महापौर आहे, अनेक नगरसेवक आहे. म्हणजे वरळीकरांनी उभाटांना खूप प्रेम दिले, त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण तरी त्यांनी काहीच केलं नाही. आज वरळी कोळीवाडाचा प्रश्न फार मोठा प्रश्न होता. आणि वरळी कोळीवाडा म्हणजे कोळी बांधव ज्यांचा मुंबईचा मूळ रहिवासी भूमिपुत्र आहे, ज्यांच्या खांद्यावर आपण अभिमानपणे सांगू शकतो की मुंबई उभारली आहे. त्यांचा एक मोठा प्रश्न होता स्पॅन वायडनिंगचा प्रश्न. स्पॅन वायडनिंगचा प्रश्न त्यांच्याकडे 3 आमदार, 1 खासदार, 3 माजी महापौर असल्याने जर कोणी काम केलं असेल तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं. आता बीडीडी चाळीचा रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. जर बीडीडी चाळीत राहणारे भाडेकरूंना कोणी कायमस्वरूपी घरे दिलं तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं. तर तुमचा व्हॅल्यू काय आहे? आणि म्हणून वरळीसाठी, मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी MVAचा विजन काय आहे, महायुतीचा विजन काय आहे, MVAनी काय काम केलं, महायुतीने काय काम केलं, यावर आपण चर्चा करू, डिबेट करू. आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे स्पीड ब्रेकर राजकारण, पॉटहोलचा राजकारण चालणार नाही. आपल्याला शिंदे साहेब म्हणजे ॲक्सेलरेटर, गाडीमध्ये ब्रेक आहे आणि ॲक्सेलरेटर, ह्यांचा राजकारण प्रत्येक गोष्टीवर ब्रेक. तुम्ही महालक्ष्मी रेसकॉर्सला अपोज केलं, तुम्ही देशातील सर्वात मोठ्या बंदर वढावन पोर्ट, मी शिपिंग मंत्री होते, मला माहिती आहे की पोर्ट लेड डेव्हलपमेंट किती मोठ्या गोष्टी आहे. आणि महाराष्ट्र एक कोस्टल राज्य आहे, तुम्ही अपोज केलं. जैतापूर कोकणमध्ये प्लांट, जगात सर्वात मोठ्या न्यूक्लिअर एनर्जी प्लांट तुम्ही विरोध केला. आपल्या रिफायनरीचा तुम्ही विरोध केला. कसं चालणार? तुम्ही मेट्रोचा विरोध केला. तर हे सचिन वाझेला तुम्ही सपोर्ट केलं. म्हणून आता आपल्याला जर मुंबई आणि महाराष्ट्राला पुढे घ्यायचं असेल, जर तरुणांना आपल्याला रोजगार द्यायचा असेल, आता गडचिरोलीचं उदाहरण बघा. गडचिरोली म्हणजे नॅक्सल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट. आता गडचिरोली देशातील स्टील हब ऑफ इंडिया. 7,000 स्थानिक तरुणांना, तिकडचा स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. म्हणून आपल्या उद्दिष्ट आहे की आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईला पुढे घ्यायचं आहे. हे स्पीड ब्रेकर राजकारण आपल्याला संपवायचं आहे. दुसरीकडे आपण वरळी कोळीवाड्यांचा एक विषय घेतला तर त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच आमच्याच माध्यमांवरती आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदे या कोळीवाड्यांना 4 भिंतीत अडकवू पाहत आहेत, मात्र कोळीवाड्यांचा जसा विकास व्हायला हवा तसा आम्हाला अपेक्षित आहे तसं ते होत नाही. त्याचा आता काय प्रॉब्लेम काय झाला की ते भीतीचं राजकारण त्यांनी सुरू केलं. लोकांना म्हणजे भीती, त्यांना स्केअर करून त्यांना पुढे घ्यायचं आहे. असं काय होणार नाही.
कोळी बांधवांनी जे ठरवलं आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्री महायुती सरकार त्यांच्यासोबत आहे. त्यांना जर गावठाणच राहायचं असेल तर आपण त्यांच्यासोबत आहोत. त्यांना रिडेव्हलप करायचं असेल, स्पेशल प्रोजेक्टच्या माध्यमातून जर रिडेव्हलप करायचं असेल, आपण 100% त्यांच्यासोबत आहोत. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जर कोणी काम केलं असेल तर फक्त आणि फक्त शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीसजी यांनी महायुती सरकारने केलं. आणि म्हणून मला खात्री आहे की वरळी, मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनते महायुती सरकारला पुन्हा एकदा मंत्रालयापर्यंत पोहोचवणार आहे आणि एक हॅट्रिक देणार. दुसरीकडे आपण पाहिलं तर राज्यात 46 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. म्हणजे आपली शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची. कसं पाहता या विजयांकडे कुणाचं नेमकं पारडं जड वाटतंय? जे खऱ्या शिवसेना आहे म्हणजे शिंदेसाहेबांचं नेतृत्व, मी आज मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की आज केंद्रात एक राजकीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रात एक राजकीय पक्ष आहे ज्यांनी आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही. ती म्हणजे नरेंद्र मोदीजींची भाजप आणि शिंदेसाहेबांचं शिवसेना. उभाटांनी सत्तेसाठी, खोकेसाठी, पैशासाठी त्यांनी विचारधारेशी तडजोड केली. तर मला पूर्ण खात्री आहे की शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला जनतेचा आशीर्वाद पुन्हा एकदा मिळेल आणि महायुती सरकारला हॅट्रिक मिळेल. आणि 2019मध्ये महायुती सरकार सेकंड टर्म जिंकली होती, पण काही लोकांना मुख्यमंत्री पदाची कुर्सी न दिल्याने त्यांनी युटर्न घेतलं. ह्यावेळेस होणार नाही. मात्र या 46 जागा ज्या आहेत यातनंच खरं तर महाराष्ट्राला पाहायला मिळेल की नेमकी खरी शिवसेना कुणाची आणि नकली कोण? खरी शिवसेना लोकसभेमध्ये जनतेने ठरवलं ऑलरेडी. शिंदेसाहेबांचा आणि धनुष्यबांचा स्ट्राईक रेट उभाटांचा आणि मशालचा स्ट्राईक रेटपेक्षा जास्त चांगलं आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा मी तुम्हाला गॅरंटी देतो, मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की शिंदेसाहेबांचा शिवसेनेला स्ट्राईक रेट जास्त होईल आणि पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर येईल. 48 तासात जर आदित्य ठाकरे आले नाहीत आपल्या चर्चासत्रामध्ये तर आपण काही इन्व्हिटेशन वेगळ्या पद्धतीने किंवा फोन करून त्यांना बोलवणार आहात का? कसं? नाही, फोन करून कशाला. आदित्य जर म्हणतात की डेमोक्रेसी खतरे में है, लोकशाही खतरे में है, संविधान खतरे में है, तर तुम्ही या. लोकशाहीला अजून मजबूत करा. लोकशाहीला जर तुम्हाला बळकट करायचं असेल तर या, डिबेट करा, जनतेचा समोर डिबेट करा. वरळीसाठी तुम्ही काय केलं, मुंबईसाठी तुमचं काय विजन आहे, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तुमचं विजन काय आहे, यावर डिबेट करा. मला काय पर्सनल इश्यूवर नाही डिबेट करायचं आहे, फक्त आणि फक्त मुद्द्यावर मला डिबेट करायचं आहे. आणि म्हणून मी त्यांना इन्व्हिटेशन आणि आव्हान दिलं. नक्कीच आपण पाहतोय की आदित्य ठाकरेंना 48 तासात या ठिकाणी यावं आणि वरळीच्या त्याचबरोबर राज्यातल्या विकास कामांसंदर्भात काय नेमकं उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत यावरती चर्चा करावी अशी मागणी आता मिलिंद देवरा यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इरफान शेखसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.